नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या समवेत आहेत मस्करवाडीचे पोलीस पाटील सन्माननीय विलासजी माने सर. खरं मी महाराष्ट्र दिनी त्यांचा गौरव होणार आहे. मी खरं तर सांगू शकतो की महाराष्ट्र शासनाने 2024 पासून हा राज्यपाल पुरस्कार हा संबंध महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांना देण्यात यावा असा एक जी.आर. काढलेला आहे. आणि तो जी.आर. आता अलीकडेच 2-3 वर्षामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस पाटलांना समजलेला आहे की आपण केलेल्या कामाची एक पोचपावती म्हणून महाराष्ट्रात सर्वोच्च पुरस्कार तर राज्यपाल पुरस्कार आहे. तो मिळवण्यासाठी काय काय कॅटेगरी आहेत त्यांचे त्या पूर्ण केल्यानंतर तो पुरस्कार संबंधित पोलीस पाटलांना दिला जातो असा तो जी.आर. आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एक पुरस्कार वितरित केला जातो. राज्यपालांचा पुरस्कार आहे, परंतु तो आपल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते तो त्या पोलीस पाटलांना दिला जातो असा तो जी.आर. आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस पाटील आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. मग त्यांनी लावलेले जे नियम अटी शर्ती आहेत त्या पूर्ण केल्यानंतर ती आपण दाखल करावी लागते फाईल. आणि ती फाईल दाखल केल्यानंतर त्या कमिटीचे म्हणजे निवड कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते आपले कलेक्टर साहेब आहेत. त्यांच्या अंडरमध्ये 4 लोकांची कमिटी आहे. मग 2 नंबरला SP साहेब आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, DYSP साहेब आहेत, होम साहेब, असे 4घांची मिळून ती कमिटी आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्या आलेल्या फाईल त्या चेक केल्या जातात आणि जे बेस्ट पोलीस पाटील आहेत त्यांना तो पुरस्कार वितरण केला जातो. सर, तुम्हाला प्रथमतः ज्यावेळेस समजलं की तुमची निवड झालेली आहे त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं नेमकं? खरं सांगायचं म्हटलं तर हा पुरस्कार मला म्हणजे असं मिळेल या अपेक्षेने आपण फाईल टाकलीच होती. काय अडचण नाही, कॉन्फिडन्स होता मला. कारण माझ्या अगोदरचे जे पोलीस पाटील आहेत त्यांना जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण हे सगळे नियम म्हणजे त्यांचे माझ्याकडे आहेत ऑलरेडी सगळं, परंतु मला दिशा नव्हती. सर्वप्रथम मी आमचे बंधू वडील बंधू आहेत माझे थोरले बंधू की जे मस्करवाडी गावचे बिनविरोध 25 वर्ष सरपंच आहेत त्यांचं मी अनुकरण करतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पोलीस पाटीलकी करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे एकीकरण समितीचे आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत दीपक गिरी गोसावी. त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म दाखवला पूर्ण की पाटील तुमच्याकडे ते गट्स आहेत पण तुम्हाला म्हणजे योग्य दिशा मिळत नाही. त्याच्यामुळं म्हणजे म्हणतो का नाही, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, सगळं म्हणजे शहाणे करू जोडावे सगळं जण. तसं ते पाटलांनी मला ओळखलं आणि मला सांगितलं की तुम्हाला पाटील हे सगळं आहे पण तुम्हाला मार्गदर्शन नाही, तर मी तुम्हाला हे सांगतो त्या पद्धतीने तुम्ही फाईल टाका, तुम्ही 100% हे यश मिळवणार. त्यावेळेस माझी निवड झाली तेव्हा मग मी एकदम माझे गुरु आहेत दीपक गिरी गोसावी त्यांना मी पहिली ही बातमी दिली. आमचे बंधू आहेत त्यांना पण सांगितलं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु हा कार्यक्रम 1 मेला होणार आहे महाराष्ट्र दिनी आपल्या शाहू स्टेडियम सातारा येथे. तेव्हा मग मला त्यांनी सांगितलं आणि मग ते खूप आनंदात दिवस गेला माझा ज्या दिवशी मला समजलं त्या दिवशीचा. सर, खरं तर मस्करवाडी गावच्या आपण पोलीस पाटील आहात. किती वर्ष झालं आपण पोलीस पाटील म्हणून काम करत आहात? मी सर 2010ची माझी नियुक्ती आहे. 2010 साली मी पोलीस पाटील झालो. तेव्हापासून मी कामाचं सातत्य ठेवलं. म्हणजे आपलं काम करत राहणे कुठलीही गोष्ट असो, म्हणजे कोरोना असेल तुमचं, परत त्याच्यानंतर महसूल विभागाचे आमची कामं असतात, पीक पाणी असेल किंवा त्याच्यानंतर जी काय काम आरोग्य विभागाची कामं असतील गावामध्ये काय, या सगळ्या गोष्टी ज्या शासनाच्या म्हणजे आमचं पद असं आहे की गावात येणारे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी पाहिजे. तुमचं फॉरेस्ट आला, कुठले गुरांचं किंवा काय वाघाने बकरी मारली किंवा काय झालं किंवा वनवा लागला तरीसुद्धा तुम्हीच काम करायचे. म्हणजे ऑल इन वन असं पोलीस पाटील पद आहे. खरं तर गावातल्या बऱ्याचशा घटना घडामोडी, मग अगदी किरकोळ वादविवाद का असेना किंवा मोठे वादविवाद असेना किंवा सर्वच प्रकारच्या तंटामुक्तीचा विषय असतो किंवा गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर पोलीस पाटील महत्वपूर्ण असतात. आज सातारा तालुक्यातनं आपली निवड झाली आणि राज्यपालांच्या हस्ते खरं तर हा जो पुरस्कार सन्मानित होतो, मात्र तो कामगार दिनी प्रत्येक तालुका वाईज तिथल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते तो वितरित होतो. पोलीस पाटील म्हणून तुमच्या समोरचे आव्हान आहे? कसं आहे, माझं गाव एकतर खूप असं म्हणजे ग्रामीण भागात आहे. असं म्हणजे उरमोडी धरणाच्या शेजारी असं कोपऱ्यात बसलेलं कड्याकोपऱ्यात गाव आहे आणि छोटंसं गाव आहे माझं, 200-300 घरांचं. आणि तर त्या गावामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावामध्ये
उदरनिर्वाहासाठी साधन नाहीये, म्हणजे व्यवसाय किंवा काय असं तिथे काय चालत नाही. शेती हा एकच व्यवसाय असा आहे की तिथल्या लोकांना तो म्हणजे करू शकतो. मग आमच्यातली बहुतांश लोक पुणे, मुंबई, सातारा अशा ठिकाणी नोकरीसाठी, व्यवसायासाठी बाहेर आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये वादाचा विषय फार कमी असतो. जसं की हायवेला असते, चोऱ्या असतात किंवा लूटमार असते, तसं आमच्या गावाकडे इकडं खूप प्रमाण कमी आहे. आम्हाला त्रास एकच की वन्य प्राण्यांचा असेल किंवा किरकोळ काय कोणाचं भाऊभावांचं घरातले ही काय वाद असतील तेच, किंवा नवरा बायकोंची बायकोंड, हे असे किरकोळ वाद आमच्यासाठी असतात. पण हे करत असताना गावामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक 45 ते 50 अर्ज आलेले आहेत असे की आमची भांडणं झालीत. आणि मग त्या सगळ्या लोकांचे गावच्या तंटामुक्तीच्या माध्यमातून तिथं बसून गावात देवळात मिटिंग लावायची ग्रामपंचायतीच्या, ती कमिटी बोलवायची, ती समोर वादी प्रतिवादी बोलवायची आणि त्यांचे ते प्रॉब्लेम जागेवर सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे त्यांचा वेळ वाचला, पोलीस स्टेशनचे एलपाटे वाचले, कोर्ट कचेऱ्या वाचल्या. या सगळ्या लोकांचं लक्षात येतं की आमच्या की 45 केसला जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला असता, कोर्टात गेला असता, तर किती वेळ पैसा तुमचा वाया गेला, मानसिकता आणखीन आमच्या येते. तर ते पोलीस पाटलांच्या माध्यमातून, तंटामुक्तीच्या माध्यमातून हे आम्ही गावातल्या गावात प्रश्न सोडवल्यामुळं खूप आम्हाला गावात आता एकोप्यानं राहण्यास किंवा काय त्यांचं परत मनोमिलन व्यवस्थित होऊन कुठलाही वाद नाही, दोघांचे भाऊ मनसमजूत काढून आम्ही गावात ती शांतता आणि सुव्यवस्था राबवत असतो. म्हणजे तुम्ही खरं तर प्रामुख्यानं सुसंवादाचं अत्यंत महत्वाचं काम करताय, की ज्यामध्ये तुम्हाला पोलीस प्रशासनाचं कसं सहकार्य मिळतं? पोलीस प्रशासनाचं खूप सहकार्य असतं आम्हाला. म्हणजे त्याच्याशिवाय आम्ही गावामध्ये कुठलं एखादं प्रकरण हँडल करायचं तर पाठबळ जर नसेल तर नाही करू शकत. पोलीस प्रशासनाची मदत होते. त्याचं म्हणजे आम्ही एक पोलीसच आहे आणि पाटील म्हटलं तर महसूल आहे. महसूल विभागाचा पाटील आणि पोलीस विभागाचा पोलीस असं आमचं पोलीस पाटील हे पद आहे. असं दुहेरी पद आहे. आणि प्रशासन आणि गाव याच्यामधला आम्ही एक दुवा आहे. तर तुमचं जे गावातल्या काय घडामोडी होतात त्या तुम्ही प्रशासनापर्यंत आहे तशा पोचवायच्या, त्यात काय कॉपी करायची नाही किंवा काय एकाचं दोन नाही. तर ते बरोबर प्रशासनाला कळती माहिती की गावामध्ये काय चाललंय आणि आपण त्याच्यावरती काय दिलं पाहिजे होतं. त्यामुळं आम्हाला ते पोलीस स्टेशनचा सपोर्ट असल्यामुळं आमच्या आदरणीय तालुक्याचे पोलीस निरीक्षक तांबे साहेब आहेत आत्ता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला पोलीस अख्ख्या तालुक्यातील पोलीस पाटलांची दर 10 तारखेला मिटिंग होते. आणि त्या मिटिंगमध्ये येणारे सण असतील, उत्सव असतील, यात्रा असतील किंवा गणेश उत्सव, गौरी गणपती, हे सगळ्या गोष्टींचे ते इत्थंभूत अगोदरच मिटिंग घेत असतात. आता सपोज यात्रा सीझन चालू आहे, ते यात्रा सीझनमध्ये सरांनी आमची अगोदरच मिटिंग घेतली आणि मग त्या यात्रेच्या काय काय ज्या सूचना असतील त्यांच्या, बाबा मिरवणुका कशा असतील, कुठल्या गावात गेल्या वर्षी भांडण झालेलं आहे त्याची माहिती घ्या, तिथे बंदोबस्त पाठवा, ज्या गावात शांतता सुव्यवस्था आहे तिथे काय रिलॅक्स नाही तिथल्या पोलीस पाटलांकडून ती माहिती घ्या. असं ते अगोदरच तांबे साहेबांचं नियोजन असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आता या तालुक्यात तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल की कुठेही भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. म्हणजे मॅनेजमेंट खूप छान आहे तालुक्याचं. आणि पोलीस स्टेशनचे ज्या ज्या बीटचे पोलीस स्टेशनची लोक आहेत ती पोलीस पाटलांना सहकार्य करत असतात. असं त्यामुळं आम्हाला इझी काम करायला सोपं पडतं. तुम्हाला ज्यावेळेस राज्यपालांचा पुरस्कार तुम्हाला मिळाला, ही गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला समजली किंवा तुमच्या नातेवाईकांना समजली, मित्रपरिवाराला समजली, तुमच्या गावाला समजली, काय त्यांना या संदर्भात वाटलं नेमकं? म्हणजे आता माझ्या मित्रांना जे पोलीस पाटील मित्र आहेत त्यांनी तर ओळखलंच की हो या पदाच्या याचं कॅपेबल आहे म्हणून. पण ज्यांना म्हणजे माझे बाकीचे जे मित्र आहेत पोलीस पाटील सोडून, त्यांना याचा म्हणजे माहिती नाही की एवढं तुम्हाला पुरस्कार मिळतोय तर आम्हाला त्या पुरस्काराला बोलवा, आम्ही येणार आहे, तुमचं स्वागत करणार आहे. असं ते मी जेव्हा कळाले त्यांना तेव्हापासून लोकांची मला फोन वगैरे यायला चालू झाले की माझे जे हितचिंतक आहेत, जवळचे मित्र आहेत, गावातील माझ्या ग्रामपंचायतीतील बरेच लोक आहेत ती येणार आहेत. तर त्या सर्वांनी मला असं म्हणजे अगोदर सांगितलं त्या कार्यक्रमाला आम्ही येणार आहे, कारण आमच्या गावामध्ये याच्या अगोदर 1-2 पुरस्कार मोठे मिळालेले आहेत. एक शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. तो आमच्या गावात एक मलखांबपट्टू म्हणून आहे, माया विनायक पवार म्हणून, तिला रोप मलखांबमध्ये दिल्लीतून तो पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळालेला आहे. आणि आत्ता अलीकडेच एक आमचा ओंकार संजय माने म्हणून एक मुलगा आहे, त्याला एक वेट लिफ्टिंगमध्ये एक दिल्लीला आत्ता पुरस्कार मिळालेला आहे. आणि आता हा पुरस्कार आमचे सरपंच बंधू आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार. त्यामुळे आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी पुरस्कार आलेले आहेत. असं आहे, म्हणजे पुरस्काराची परंपराच आहे असल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे खूप अभिमान वाटतो आम्हाला की प्रत्येक क्षेत्रात, ज्या क्षेत्रात आमच्यातली गेलेली आहेत लोक, त्या टॉपमध्येच काम करत आहेत. असं त्या अनुषंगानं काय तुमची भूमिका आहे किंवा काय तुम्हाला तुमचं एखादं स्वप्न असू शकतं की मला या पद्धतीनं माझ्या कार्यकाळात करायचंय, काय नेमकं आहे ते? या गावामध्ये काय आहे
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस पाटलाची एक जबाबदारी असते म्हणजे गावात शांतता आणि सुव्यवस्था राखणं ही खूप मोठा विषय आहे. त्यात निपक्षपाती काम करणं हे पोलीस पाटलाचं पहिलं काम आहे. म्हणजे आता आपण बघतोय राजकारणाची काय अवस्था आहे, कारण प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 पक्ष असतात आणि तुम्ही जर एखाद्या पक्षाचं काम केलं किंवा एखाद्या मित्रासोबत पार्टीचं काम केलं तर ऑटोमॅटिक दुसरा गट तुम्हाला येऊन तिथं हे पकडू शकतो की तुम्ही पोलीस पाटील पक्षपाती काम करतोय, आमच्यावर अन्याय होतोय. त्यामुळे पोलीस पाटील हा गावात सगळ्यात पहिले न्यूट्रल असला पाहिजे, कुठल्याही पक्षाचा नसावा. आता आमच्या गावासंदर्भात सांगायला म्हटलं तर गावच्या विकासाचं घोडदौडच चालू आहे आमच्या गावात. कारण 25 वर्ष आमचे बंधू सरपंच म्हणून आहेत आणि गावात लोकांना काय मागायच्या अगोदरच ते काम तिथं गावात हजर असते. आता इतक्या गावात आम्ही बघतोय, पण आमच्या गावातल्या बऱ्यापैकी सगळ्या कामाची पूर्तता पूर्ण होत आलेली. त्यामुळं मला ग्रामपंचायतीत काय कामाचं काय फारसं लक्ष घालावं लागत नाही, कारण ते करत असतात. राहिला विषय गावातला भांडण तंटा मग ते काय जे काय असेल ते काम माझं बरोबर. म्हणजे आमचं गाव आता सुस्थितीत चालू आहे, याचा एक मला मोठा अभिमान आहे. म्हणजे गावात आता कुठलीही कसली तक्रार नाही सिंगल. बऱ्याच वेळेला कसं असतं की पोलीस पाटील म्हणलं की गावातला प्रमुख आपण पाहतो की महसुली कार्यक्रम असतात शासनाचे, त्याचबरोबर भांडण नाट्य ह्याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं. पण त्याच्या पुढे जाऊन सर्वांच्या म्हणजे गावात जे गाव करील ते राव काय करील अशी मराठीत म्हणे बघा. आणि विविध राजकीय गट तट असतात, तर त्याच्यामध्ये खरं तर तुमची सर्वच पोलीस पाटलांची तारेवरची कसरत होत असते. आपली काही त्याची कसरत होते का गावात? होते ना सर. कारण कसं असतं, जेव्हा समोर आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाद होत असतो आणि समोरची व्यक्ती चुकीची नसते, त्यावेळेस मात्र तुम्हाला निर्णय देताना थोडीशी हे कसरत करावीच लागते. आता उदाहरणार्थ की माझ्या समजा जवळच्या घरातला कोणाचा वाद झाला आणि समोरची व्यक्ती बरोबर आहे, तर तुम्ही न्याय देताना कसं देणार? तुमच्या जवळच्या व्यक्तीला देणार का समोरच्या व्यक्तीला? मग अशा वेळेस जवळचा आणि लांबचा बघून चालत नाही आम्हाला. जे बरोबर आहे ते बरोबरच आहे, जे ते आहे तिथं आहेच, आणि जे चूक आहे त्याला चूकच म्हटलं पाहिजे, तरच तुमच्या पदावरती तुम्ही योग्यता आहे. डोळ्यावर पट्टी बांधून न्याय निवाडा म्हणतो ना, त्या पद्धतीत करावं लागेल, तर तुम्ही त्या पदाला साजेसे आहोत. तुम्हाला आता हा सन्मान मिळणार आहे किंवा कामगार दिनी तुमचा सन्मान होणार आहे, तर तुम्ही तुमच्या अन्य पोलीस पाटील मित्र जे कोण असतील किंवा अजून सहकारी असतील तर त्यांना काय म्हणून सूचित करू शकता? मी आता सध्या सातारा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदावर काम करतोय आणि मी संबंध आता हा पुरस्कार मला जिल्ह्यातून मिळालेला आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1280 पोलीस पाटील कार्यरत आहेत जिल्ह्यामध्ये, तर त्याच्यामधून एका पोलीस पाटलाची निवड होती या पुरस्कारासाठी आणि ती आमची झालेली आहे. तर संपूर्ण सातारा जिल्हा असेल, आमचा तालुका असेल, या सगळ्या पोलीस पाटलांना मी एकच सांगू शकतो की प्रत्येकाने जर आपल्या कामाचा प्रामाणिकपणा ठेवला, त्याची नोंद ठेवली आणि या पुरस्कारासाठी जर प्रयत्न केले तर फारसं काय अवघड नाही. त्यांचे शासनाचे जे काही निकष आहेत ते तुम्ही पूर्ण केलेत तर तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरू शकता, फाईल देऊ शकता आणि मग त्यात जे काय टॉप असतील त्यांचं सिलेक्शन होईल. त्यामुळे सगळ्या पोलीस पाटलांना मी एकच सांगू शकतो की प्रत्येकानं आपापलं रेकॉर्ड ठेवावं, केलेल्या कामाचं इत्थंभूत माहिती जमा करावी. ती आपल्यासोबत म्हणजे शासनाला दाखवा म्हणून नाही, पण आपल्या माहितीसाठी येणारे प्रमाणपत्र आहेत. आता सपोज तुम्ही लोकसभा असेल, राज्यसभेचे आत्ता इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये तुम्ही आचारसंहितेच्या काळामध्ये प्रत्येक पोलीस पाटलांना खूप ताण असतो. म्हणजे काम असं असतं की येणाऱ्या संपूर्ण टीमचं तिथं पूर्ण दिवस थांबून त्यांची व्यवस्था करणे आणि ते पक मतदान पेट्या घरापर्यंत जाईपर्यंत ते संपूर्ण पोलीस पाटलांनाच त्या गावची जबाबदारी सांभाळायची. मग हे काम तुम्हाला करत असताना पोलीस प्रशासनानं आमची चांगली दखल घेतली आणि इथून सगळ्यांना ते सर्टिफिकेट वाटून दिले की तुम्ही आचारसंहितेच्या काळामध्ये चांगली काम केलं म्हणून. मग ते मिळालेलं सर्टिफिकेट आहे ते सहज मिळालं, पण त्याची जर तुम्ही ठेवलं जपून आणि जर असं फाईल बनवली व्यवस्थित आणि ती फाईल जर प्रेझेंट केली तर फारसं अवघड नाही. मी तेच केलेलं आहे. फक्त मला ही आयडिया नव्हती, ते आमचे गुरु दीपक गिरी गोसावी पाटील यांनी मला ते सांगितलं आणि मी त्या पद्धतीने केलं. त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटलांना मी सांगू शकतो की तुम्ही केलेल्या कामाचं प्रत्येक जी काय असेल, कात्रण असेल, पेपरला आलं कात्रण ठेवावं. एखाद्या कार्यक्रमात तुमचा पुरस्कार झाला तर त्याचं ते सर्टिफिकेट जपून ठेवावं. हे सगळं साठवून झाल्यानंतर 10 वर्ष पूर्ण झाली की त्यांचा कॅटरी आहे, किमान 10 वर्ष पूर्ण असावी. मला खरं तर तेच विचारायचं होतं की राज्यपाल पुरस्कार प्राप्त करण्यासाठी नेमकं काय नियमावली असते किंवा त्याचा कार्यकाळ काय असतो, तुम्ही कसं काम करावं लागतं? हे कसं आहे,
शासनाने 2024 साली जो GR काढला मंत्रालयातून फोन नंबर आठवून, त्याच्यामध्ये शासनाने निकष लावले की कुणाला हा पुरस्कार द्यायचा. सर्वप्रथम त्यांनी पहिली अट टाकली की किमान पोलीस पाटलाची 10 वर्ष सेवा झालेली असावी. हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 विभाग सर काढले त्यांनी. एक प्रशासनाने राज्यपाल पुरस्कार सेवा पुरस्कार म्हणून काढला आणि एक राज्यपाल शौर्य पुरस्कार काढला. असे 2 पुरस्कार काढले. आता शौर्यला तुमची वयाची अट नाहीये. तुम्ही सपोज यावर्षी पोलीस पाटील झाला आणि एखाद्याचा तुम्ही जीव वाचवला तर ते तुमचं शौर्य आहे. त्याला तुम्हाला कुठली अट नाही. तर तुम्ही त्याचं जर पोलीस स्टेशननी दखल घेऊन सगळं फाईल बनवून पाठवली पुढं तर तुम्ही शौर्य पुरस्कार नक्की घेऊ शकता सर. हे मी पहिलं सगळ्या पोलीस पाटलांना सांगू इच्छितो. त्यामुळं प्रत्येक पोलीस पाटलांना आपण केलेल्या कामाची जी काय माहिती असेल ती जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. मी ठेवली होती परंतु कुठे प्रेझेंटेशन केलं नाही आणि नेमकं त्यांनी मला सगळी माहिती दिली की तुमच्याकडे हे आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित मांडलं नाही. 10 वर्षाची सर्व्हिस असणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा आला. अजून कुठले मुद्दे? अजून दुसरा मुद्दा असा आहे की तुमच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही पाहिजे. म्हणजे स्वतः तुम्ही व्यवस्थित पाहिजे. नाही तर पोलीस पाटील म्हणले की अर्ध्या जणांच्या तक्रारी असतात की या गावात विरोधी गटाने तक्रार केलेली आहे, मग त्याच्यात त्यांचं निलंबन झालेलं आहे, मग त्यांना कुठलं तरी तात्पुरतं काम थांबवायला लावलेलं आहे. हे असं कुठलंही तुमचं झालेलं नसावं. तुम्ही 10 वर्ष विना तक्रार काम सेवेत असावा, असा तो तुमचा दुसरा नियम आहे त्यांचा. त्याच्यानंतर मग त्यांचं व्हेरिफिकेशन घेतल्यानंतर अशा 3-4 नियमावली आहेत. त्या तुम्ही सर्टिफिकेट तुम्ही काय काय हे केले त्याचे संच असेल तुमच्याकडे. तर आता समजा तुमची 10 सर्टिफिकेट आहेत, माझी 15 आहेत, तर ऑटोमॅटिकली 15 वाल्याला पहिलं प्राधान्य देणार. सर मला सांगा की या सगळ्या टप्प्यांमध्ये असा अवघड टप्पा कुठला असतो की जो सहजासहजी म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा खरं तर ते कसरत ठरते? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं 10 वर्षाचं जे कार्यकाळ आहे तो तुमचा निष्कलंक पाहिजे. म्हणजे तुमच्यावर कुठलीही सिंगल तक्रार नाही पाहिजे. हा पहिला टप्पा. 10 वर्षाच्या सेवेत तुम्ही एकतरी तक्रार दाखल होतेच, कोण नाही कोणतरी विनाकारण तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी. पण ती होत नसेल तर तुमचं गावातलं वागणं, सगळ्या पार्टी बेसवर जी गाव आहेत किंवा गटतट आहेत त्या सगळ्या गटांना बरोबर घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे, तर तुमची तक्रार होण्याचा प्रश्नच नाही. तो हा पहिला मोठा हे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 वर्षात काय काय कामं केली, त्याचे किती सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत ती तुम्हाला असणं गरजेचं आहे. मग कॉम्पिटिशनमध्ये समजा तुमच्याकडे 10 आहेत, माझ्याकडे 15 आहेत, तर ते सरस ठरणार. तर तो दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही पाहिजे. आणि असे 4 टप्पे आहेत त्यांचे. ते पूर्ण केले की ती फाईल तयार झाली, म्हणजे तुम्ही कॅपेबल झाला थोडक्यात की तुम्ही ह्या पुरस्कारासाठी फाईल देऊ शकता, असं आहे. खरंच तुम्ही हा पुरस्कार आता तुम्हाला 1 तारखेला मिळणार आहे. खरं तर गुरुच्या गप्पा परिवारातर्फे तुम्हाला मनापासून या पुरस्कारासाठी शुभेच्छा. खरं तर हे होते म्हसकरवाडी गावचे पोलीस पाटील सन्माननीय विलासजी माने सर, ज्यांच्याशी गुरुच्या गप्पांमध्ये आपण खरं तर संवाद साधला. एक पोलीस पाटील म्हणून त्यांनी 10 वर्ष सेवा बजावलेली आहे आणि त्यांच्या एकूणच संपूर्ण या कार्यकाळामध्ये केलेलं त्यांचं निष्काम वृत्तीचं काम आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये गावामधली कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आहेत आणि त्यांनी ज्या ज्या कामांची पोचपावती त्यांना प्रशासनाकडून आहे, गावाकडून आहे, त्यांच्या सहकार्याकडून मिळाली त्याच्याच परिपाक खरं तर राज्यपाल पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे. त्यासाठीचा जो काही क्रायटेरिया होता, त्यासाठीची काही जी नियमावली होती, त्या नियमावलीचं पालन केल्यानंतर त्यांनी जी काही फाईल पुढं संबंधितांपर्यंत पोहोचवली, त्यानंतर खरं तर हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. आणि लवकरच आता 1-2च दिवस राहिलेले आहेत आणि यानंतर 1 तारखेला 1 मेला महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन या दिवशी सन्माननीय पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, सातारचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खरं तर हा पुरस्कार सातारा शाहू स्टेडियम इथं वितरित केला जाणार आहे. खरं तर याच अनुषंगानं पोलीस पाटलांच्यात कशा पद्धतीनं हा राज्यपालांच्या माध्यमातून मिळणारा पुरस्कार की जो सातारा जिल्ह्याच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं एक चांगलं काम केलेल्याची पोचपावतीमुळे मिळालेलं आहे. या अनुषंगानेच खरं तर अन्य लोकांना देखील याची माहिती मिळावी, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी. या संदर्भात नेमकं काय कारण केल्यानंतर हे पुरस्कार मिळतात अशा अनुषंगानं हा गप्पांचा कार्यक्रम होता. खरं तर विलास माने सरांनी आपल्याला वेळ दिलात
त्यांना विनंती केल्यानंतर ते उपस्थित झाले. त्याबद्दल गुरुच्या गप्पा परिवारातर्फे आपण सरांचं मनापासून आभार मानूयात. धन्यवाद सर.